राज्यातील शिक्षकांसाठी नवा अध्याय। टीईटी शिवाय आता नाही पर्याय। सप्टेंबर 2025 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय। आता टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच टीईटी ही केवळ औपचारिकता राहिली नाही, तर वर्ग 1 ते 8 शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य अट ठरवण्यात आली आहे। हा निर्णय का घेतला यावर न्यायालयाने स्पष्ट केलं, प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो टिकवण्यासाठी शिक्षकांनी राष्ट्रीय निकष पूर्ण करणं गरजेचं आहे। नवीन उमेदवारांसाठी नियमानुसार टीईटी पास झाल्याशिवाय शिक्षक पद मिळणार नाही। एकदा उत्तीर्ण झालात की प्रमाणपत्र आजीवन वैध राहील। पण कार्यरत असणारे सध्याचे शिक्षक त्यांचं काय? निवृत्तीला 5 वर्षांहून अधिक काळ शिल्लक असल्यास शिक्षकांनी 2 वर्षात परीक्षा पास करावी लागेल, अन्यथा सक्तीची निवृत्ती करण्यात येईल। पण सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मात्र मिळतील। निवृत्तीला 5 वर्षांपेक्षा कमी शिल्लक असल्यास टीईटी शिवायही नोकरी सुरू ठेवता येईल, पण बढतीचा हक्क मात्र मिळणार नाही। बढती हवी असेल तर परीक्षा पास करावीच लागेल। वर्षानुवर्षांच्या वादांना पूर्णविराम देत न्यायालयाने स्पष्ट सांगितलं, शिक्षकांचा दर्जा तडजोडीचा विषय नाही। थोडक्यात सांगायचं म्हणजे टीईटी हा फक्त परीक्षेचा नाही, तर पुढच्या पिढीचा घडवण्याचा प्रवेशद्वार ठरलाय।